1978 साल हिंदी सिनेमाचं एक सुवर्ण युग। अमिताभ बच्चन हे नाव म्हणजे जणू एक जादू। जंजीर मधून त्यांनी अँग्री यंग मॅनची ओळख प्रस्थापित केली होती आणि आता प्रत्येक चित्रपटासोबत त्यांचा जलवा वाढतच होता। पण त्याच वेळी एक दिग्दर्शक जो आपला पहिलाच चित्रपट घेऊन येत होता, त्याच्या पुढे मोठी आव्हानं उभी होती। त्याचं नाव चंद्रा बरोट आणि त्यांचा चित्रपट डॉन। पण हा डॉन येण्याआधी त्याला अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं। कर्जात बुडालेला निर्माता, चित्रपटांच्या नावावर आक्षेप आणि वितरकांचा नकार, तरी हा चित्रपट सिनेमागृहात पोहोचला आणि मग काय इतिहास घडला। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। 1978 मध्ये अमिताभ बच्चन यांचे एका पाठोपाठ एक चित्रपट येत होते। गंगा की सौगंध, कसमे वादे, त्रिशूल आणि मग आला डॉन। पण या चित्रपटाची गोष्ट काहीशी वेगळी होती। चंद्रा बरोट हे मनोज कुमार यांचे शिष्य। त्यांनी पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान यांसारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून काम केलं होतं। पण डॉन हा त्यांचा पहिला स्वतंत्र चित्रपट। या चित्रपटाचे निर्माते नरीमन इराणी हे 12 लाखांच्या कर्जात बुडाले होते। त्यांच्या आधीच्या जिंदगी जिंदगी या चित्रपटाने त्यांना कर्जाच्या खाईत लोटलं होतं। पण या कठीण काळात अमिताभ बच्चन, झीनत अमान, प्राण यांसारख्या कलाकारांनी त्यांना साथ दिली। सलीम जावेद यांनी लिहिलेली थरारक स्क्रिप्ट घेऊन डॉनची निर्मिती सुरू झाली। पण सगळं इतकं सोपं नव्हतं। चित्रपटाच्या नावावरच आक्षेप घेण्यात आला। का? कारण डॉन हा त्या काळात एक प्रसिद्ध अंडरगार्मेंट ब्रँड होता। अमिताभ यांनी आपल्या ब्लॉग मध्ये लिहिलंय, लोकांना डॉन हे नाव हास्यास्पद वाटायचं। बनियांच्या ब्रँडशी त्याची तुलना व्हायची। पण गॉडफादर चित्रपटानंतर हा शब्द लोकप्रिय झाला। वितरकांनी तर हा चित्रपट खरेदी करण्यास नकार दिला आणि जेव्हा तो प्रदर्शित झाला तेव्हा सुरुवातीला तो फ्लॉप ठरला। पण मग काय, काहीच दिवसात थिएटर्स बाहेर तिकिटांसाठी रांगा लागू लागल्या आणि डॉन सुपरहिट ठरला। डॉन चित्रपटातलं सर्वाधिक गाजलेलं गाणं खाई के पान बना रसवाला हे गाणं मूळ चित्रपटात नव्हतं। चित्रपट पूर्ण झाल्यानंतर मनोज कुमार यांनी चंद्रा बरोट यांना सल्ला दिला, या थरारक कथेत थोडा हलकेपणा आणायला हवा आणि मग समाविष्ट झालं हे गाणं। बनारसचे रहिवासी असलेले गीतकार अंजान यांनी हे गाणं लिहिलं। कल्याणजी आनंदजी यांचं संगीत आणि किशोर कुमार यांचा आवाज यामुळे हे गाणं अमर झालं। पण या गाण्याची रेकॉर्डिंग ही कमी रंजक नव्हती। अंजान यांचा मुलगा समीर यांनी सांगितलं, किशोर कुमार यांना खैके आणि चकाचक हे शब्द आवडले नव्हते। त्यांनी तर गाणं गायलाच नकार दिला होता। पण अंजान यांनी त्यांना बनारसच्या गल्ल्यांमधला खैके शब्दाचा अर्थ समजावला। मग किशोरदास स्टुडिओत आले, पान खाल्लं आणि एकाच टेक मध्ये हे गाणं गायलं। विशेष म्हणजे हे गाणं मूळ बनारसी बाबू चित्रपटासाठी लिहिलं गेलं होतं, पण देव आनंद यांना ते आवडलं नव्हतं आणि मग डॉनने या गाण्याला इतिहासात स्थान मिळवून दिलं। चंद्रा बरोट यांचा प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे। टांझानियात नोकरी करत असताना 1960च्या दशकात तिथली परिस्थिती बिकट झाली। त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईत स्थायिक झाले। मनोज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सिनेमाच्या दुनियेत पाऊल ठेवलं। डॉन चित्रपटादरम्यान त्यांनी अनेक संकटांना तोंड दिलं। शूटिंग दरम्यान निर्माते नरीमन इराणी यांचा अपघाती मृत्यू झाला, पण सगळ्या कलाकारांनी एकजुटीने हा चित्रपट पूर्ण केला आणि जेव्हा चित्रपटाने यश मिळवलं तेव्हा सर्वांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं। अमिताभ बच्चन आणि चंद्रा बरोट यांची मैत्री ही खास होती। अमिताभ त्यांना टायगर म्हणायचे। 2015 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत चंद्रा म्हणाले होते, डॉनचं यश जड झालं होतं, लोकांच्या अपेक्षा वाढल्या, पण स्टार कास्ट आणि बजेटच्या अभावामुळे पुन्हा तसा चित्रपट करता आला नाही। तरीही त्यांनी डॉनला अमर केलं। अमिताभ यांनी ट्विट करताना लिहिलं, चंद्रा बरोट यांचं निधन हे कधीही न भरून येणारं नुकसान आहे। डॉन हा केवळ एक चित्रपट नव्हता, तर एक सांस्कृतिक लाट होती। डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकिन है हा डायलॉग आजही तितकाच लोकप्रिय आहे। अमिताभ यांचा पोल्का डॉट शर्ट, बेल बॉटम आणि स्टायलिश अंदाज यांनी तरुणाईला वेड लावलं। झीनत अमान यांची रोमाची भूमिका, प्राण यांचं जसजीतचं पात्र, हेलन यांचं ये मेरा दिल गाणं सगळंच अविस्मरणीय होतं। विशेष म्हणजे या चित्रपटात सरोज खान यांनी साईड डान्सरची भूमिका केली होती। त्या रोज तिकीट काढून एकाच थिएटर मध्ये आपलं नृत्य पाहायला जायच्या। शेवटी थिएटर मालकांनी त्यांच्यासाठी एक जागा राखीव ठेवली होती। सलीम जावेद यांची स्क्रिप्ट तर जणू जादू होती। त्यांच्या शोले किंवा दीवार यांसारख्या चित्रपटांप्रमाणे डॉनची कथा तितकीशी गुंतागुंतीची नव्हती, पण त्यात प्रचंड ताकद होती। त्या काळात डाकू आणि सावकारांचे चित्रपट असताना डॉन मधला खलनायक स्टायलिश होता। त्या चित्रपटाच्या यशानंतर अनेक भाषांमध्ये त्याचे रिमेक झाले।
तमिळमध्ये रजनीकांत यांचा बिल्ला, तेलुगूमध्ये NTR यांचा रिमेक, मल्याळम मध्ये मोहनलाल यांचा रिमेक आणि अगदी पाकिस्तानात कोब्रा नावाने हा चित्रपट बनला. 2006 मध्ये शाहरुख खान यांनी डॉनच्या रिमेक मध्ये काम केलं आणि 2022 मध्ये अमिताभ यांच्या 80व्या वाढदिवशी जेव्हा हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा लोक हॉलमध्ये नाचताना दिसले. डॉन हा चित्रपट का खास आहे? कारण त्याने अमिताभ बच्चन यांना वन मॅन इंडस्ट्री हे बिरुद मिळवून दिलं. एका नवख्या दिग्दर्शकाचं स्वप्न त्याने खरं केलं. एका नाकारलेल्या गाण्याला त्याने अमर केलं. चंद्रा बोरोट यांनी भारतीय सिनेमाला एक अमर कृती दिली. मर्यादित साधनं असताना दिग्गज कलाकार आणि क्रूच्या साथीने त्यांनी एक जादू निर्माण केली. अमिताभ यांनी लिहिलं, माझा मित्र, सहकारी आणि डॉनचा दिग्दर्शक आता नाही, पण चंद्रा बोरोट यांचा वारसा प्रत्येक डायलॉग, प्रत्येक गाणं आणि डॉनच्या प्रत्येक फ्रेम मध्ये जिवंत आहे. खोलकडून चंद्रा बोरोट यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.